शिवलीलामृत पारायण दिवस 6वा अध्याय क्रमांक 11 आणि 12 रुद्राक्ष महात्म्य पूर्ण श्रवण कथा। शांत पवित्र आणि तपोभूमी असलेल्या नैमिषारण्यात अनेक ऋषी एकत्र बसले होते। यज्ञांची धुनी मंदपणे पेटलेली होती। वेदांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दैवी झाले होते। सर्व ऋषींच्या मनात एकच जिज्ञासा होती, शिवभक्तीचे खरे लक्षण काय आणि भगवान शंकराच्या कृपेचा सर्वात सोपा मार्ग कोणता। तेव्हा सर्वांनी एकमुखाने सूतजींना विनंती केली, हे महात्म्या, आम्हाला असे काही सांगा की ज्यामुळे सामान्य माणूसही शिवकृपा सहज प्राप्त करू शकेल। सूतजी शांत स्मित करत म्हणाले, ऋषींनो, भगवान शंकरांनी स्वतः मानवजातीसाठी एक दिव्य वरदान दिले आहे, ते म्हणजे रुद्राक्ष। आज मी तुम्हाला रुद्राक्षाचे असे महात्म्य सांगणार आहे जे ऐकून तुमची शिवभक्ती अधिक दृढ होईल। नैमिषारण्यातील पवित्र वनात शौनकादी ऋषी यज्ञ करून बसले होते। वातावरण अत्यंत शांत, पवित्र आणि समाधानी होते। त्यावेळी सर्व ऋषींनी सूतजींना विनम्रपणे प्रश्न विचारला, हे महात्म्या, शिवभक्तीचे खरे लक्षण काय आणि रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्व काय आहे। सूतजी मंद हसले आणि म्हणाले, ऋषींनो, रुद्राक्ष हा साधा मणी नाही, तो स्वतः भगवान शंकराच्या करुणाश्रम मधून प्रकट झालेला आहे, म्हणून तो शिवस्वरूप आहे। ऋषी एकाग्रतेने ऐकत होते। सूतजी पुढे सांगू लागले, एकदा भगवान शंकर जगाच्या कल्याणासाठी अत्यंत दीर्घ तप करत होते। अनेक वर्षे ते समाधीस्थ होते। जेव्हा त्यांनी समाधीमधून नेत्र उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून करुणेचे अश्रू पृथ्वीवर पडले। त्या अश्रूंमधून रुद्राक्ष वृक्ष निर्माण झाले। म्हणून रुद्राक्ष म्हणजे शिवाच्या हृदयातील करुणेचे रूप आहे। जो रुद्राक्ष धारण करतो तो शिवाशी अदृश्य बंधनाने जोडला जातो। सूतजी पुढे म्हणाले, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, स्त्री असो, पुरुष असो, बालक असो किंवा वृद्ध असो, रुद्राक्ष धारण करण्याचा अधिकार सर्वांना आहे, कारण शिव सर्वांचे आहेत। रुद्राक्ष मन शुद्ध करतो, वाईट विचार दूर करतो, मन स्थिर करतो, भीती कमी करतो। रुद्राक्ष म्हणजे शरीरावर धारण केलेले शिवस्मरण आहे। ऋषी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते। सूतजी म्हणाले, रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत। एकमुखी रुद्राक्ष शिवस्वरूप मानला जातो। पंचमुखी रुद्राक्ष पापनाशक आहे। एकमुखी रुद्राक्ष एकादश रुद्रांचे प्रतीक आहे। जो रुद्राक्ष गळ्यात, हातात किंवा मस्तकावर धारण करतो त्याचे रक्षण स्वतः भगवान शंकर करत असतात। परंतु फक्त रुद्राक्ष धारण करून चालत नाही, त्यासोबत शिवनाम जप आवश्यक आहे। ओम नमः शिवाय हा जप रुद्राक्षाला जागृत ठेवतो। सूतजी पुढे एक प्रसंग सांगू लागले। एका गावात एक सामान्य मनुष्य राहत होता। त्याच्या जीवनात खूप चिंता आणि भीती भरलेली होती। तो एका साधूंच्या आश्रमात गेला। साधूंनी त्याला एक पंचमुखी रुद्राक्ष दिला आणि सांगितले, हे गळ्यात धारण कर आणि रोज ओम नमः शिवाय म्हण। तो मनुष्य तसे करू लागला। काही दिवसांनी त्याच्या स्वभावात बदल झाला। राग कमी झाला, मन शांत झाले, घरात सुख शांती येऊ लागली। एके रात्री त्याला स्वप्नात भगवान शंकर दर्शन देऊन म्हणाले, रुद्राक्ष आणि शिवनामामुळे तू माझ्या संरक्षणात आला आहेस। सूतजी पुढे म्हणाले, रुद्राक्ष पाहिल्याने पुण्य मिळते,
स्पर्श केल्याने अधिक पुण्य मिळते आणि धारण केल्याने अत्यंत अनंत पुण्य मिळते. जो रुद्राक्षाचा अनादर करतो त्याला शिवकृपा प्राप्त होत नाही. जो 1000 रुद्राक्ष धारण करतो तो जिवंत असतानाच मुक्त होतो. ऋषी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी नम्रतेने सांगितले, धन्य ते लोक जे रुद्राक्ष धारण करतात आणि शिवनाम जपत राहतात. सूतजी म्हणाले, रुद्राक्ष म्हणजे शिवाशी जोडणारा जिवंत धागा आहे. तो आपल्याला सतत आठवण करून देतो, मी शिवाचा आहे. ऋषी समाधानी झाले. त्यांच्या हृदयात शिवभक्ती अधिक दृढ झाली. सूतजींचे रुद्राक्ष महात्म्य ऐकून सर्व ऋषींचे मन भक्तिभावाने भरून गेले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी मनोमन भगवान शंकरांना वंदन केले. शौनक ऋषी म्हणाले, धन्य आहे रुद्राक्ष जो स्वतः शिवस्वरूप आहे. धन्य आहेत ते भक्त जे श्रद्धेने धारण करतात. त्या दिवसापासून सर्व ऋषींनी रुद्राक्ष धारण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू केला. जो कोणी श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतो, शिवनाम जपत राहतो, त्याला भय राहत नाही. पाप नष्ट होते, मन शुद्ध होते आणि अखेरीस शिवकृपा निश्चित मिळते. रुद्राक्ष म्हणजे केवळ मणी नाही, तो शिवाशी जोडणारा जिवंत दैवी धागा आहे. हर हर महादेव.